नमस्कार मंडळी, मी आहे मेघना. माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि सकाळची वेळ आहे, चहा उतू जाणार नाही असं होणार नाही रात्री क्लीन केलेल्या किचनवरती. सो अशा प्रकारे मस्त झाडं हिरवीगार दिसत आहेत. तुम्हाला माहितीच आहे बाल्कनीमध्ये खूप सारी झाडं लावलेत आपण किचनच्या. तर इथे मटकीला मोड यायला लागले होते, अजून आले नव्हते चांगले. आणि ते मी डाळ भिजवायला घातली होती. माझ्याकडे घरची डाळ आहे, म्हटलं भिजवून त्याचं काही ना काही करता येईल. आणि खिचडी इथे नाश्त्यासाठी बनवली होती मी, कारण आज आहे गुरुवार. तर इथे लाडूची मला जवसाचे लाडू बनायचे, तर त्याची तयारी मी इथे करून ठेवली होती. आणि राघव गाऊ मस्तपैकी खेळत होते. राघवही चांगला म्हणजे त्याला मी आता सध्या वॉकरमध्येच टाकते, तर वॉकरमध्ये मस्त खेळत बसतो. आणि इथे चालली होती माझी पूजा. तर आज मी सकाळी लवकरच पूजा मांडून घेतली होती, कारण माझं सगळं काम आवरलं होतं. आणि कथाही वाचून घेतली लगेचच. आणि मग त्यानंतर बाकीच्या कामाला मी सुरुवात केली. आणि इथे ड्रेनेजचं झाकण राघव नेहमी काढतो, सो त्यामुळे मी त्याच्यावर क्लोरॉक्सचे असे डबे ठेवून दिलेत, सो त्याला निघत नाही. आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळची वेळ होती, तर बाहेर गेलो होतो. मी कावलक कराटेला सोडला आणि आम्ही गेलो होतो गिफ्ट मार्केटला. तर गिफ्ट मार्केटला आम्ही राघवच्या बड्डेसाठी काही डेकोरेशन शोधत आहोत. राघवचा बड्डे येतोय जवळ, तर त्यानंतर तिथे खूप सारं डेकोरेशन आलं होतं. क्रिसमस येत होतं जवळ, त्यामुळे क्रिसमसचं मस्त डेकोरेशन होतं. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि मला बनवायचे होते जवसाचे लाडू. सो अशा प्रकारे मी तयारी करून ठेवली होती जवसांच्या लाडू. हॅलो, आणि मी तुम्हाला म्हटलं होतं मी फ्लॅक्स सीड्सचे म्हणजे जवस असतात, तर जवसाचे लाडू बनवणार आहे. सो इथे 250 ग्रॅम जवस आहे. आणि 1 बाउल असेल तीळ, 1 बाउल तीळ आहेत, गावठी तीळ आहेत हे. 1 बाउल बदाम आहेत, 1 बाउल केशूनट म्हणजे आपले काजू आहेत. आणि इथे डाळ आहे, डाळ्या म्हणतात याला. सो डाळ्या म्हणजे चण्याच्या डाळ्या आहेत ह्या. आणि इथे आहे आपले खजूर. सो हे खजूर खूप म्हणजे खाण्यासाठी गोड आहेत खूप. सो मी 1 बाउल घेतलेत. आणि आता मी हे सगळं रोस्ट करून घेणार आहे, त्यानंतर मिक्सरला बारीक करेल. आणि या आता सीझन आहे कारल्यांचा, तर कारले खूप स्वस्त आहेत सध्या. 4 ते 5 दिरहमला वगैरे 1 किलो आहेत. आणि मला खूप कारले आवडतात. माझ्या मिस्टरांना नाही आवडत, परंतु त्यांना मी ऑप्शनला काहीतरी भाजी बनवत असते. सो मी आज बनवणार होते भरलं कारलं.
आणि इथे चालली होती माझी लाडूंची तयारी। तर लाडूसाठी मी जवस, काजू, बदाम आणि डाळ्या मिक्सरला बारीक करून घेतल्या होत्या। आणि अशा प्रकारे शेवयाची खीर बनवली होती आणि डाळीचे वडे काढले होते। तर या डाळीचे काढलेल्या वड्यांची तुम्ही आमटी देखील बनवू शकता, काळा मसाला वगैरे घालून खूप छान लागते टेस्टला। आणि मला नैवेद्य दाखवायचा होता, तर नैवेद्यासाठी मसाले भात आणि त्यासोबत चपाती, खीर आणि सोबतच वड्या ज्या बनवल्या होत्या मी, त्या वड्या आणि आपली जी भाजी होती कारल्याची भाजी, तर कारल्याचा मसाला केला होता, तुम्हाला माहितीच आहे। तर अशा प्रकारे होता नैवेद्य आजचा। आणि स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर म्हणजे आम्ही जेवण करून घेतलं नैवेद्य दाखवून। तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते। तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।